महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। शब्दसुरांच्या सुगंधाने चिर्ले येथील सुपारी बाग दरवळली। काव्य दरबार आयोजित पोपटी काव्य संमेलनात साहित्याचा जागर। काव्य कवन योगे योगे एकत्र गुंफू जीवन धागे या हृदयस्पर्शी ब्रीदवाक्याला प्रमाण मानून काव्य दरबार ओरण संस्थेच्या वतीने आयोजित 2026चे भव्य पोपटी काव्य संमेलन रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी उरण तालुक्यातील चिर्ले येथील निसर्गरम्य सुपारी बाग अक्षरशः साहित्याच्या रंगात न्हावून निघाली होती। रायगड, ठाणे आणि पालघर या 3 जिल्ह्यांतून आलेल्या थोर साहित्यिक आणि कवीच्या मांदियाळीने या सोहळ्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले। कार्यक्रमाचा प्रारंभ संस्कृती आणि निसर्गाच्या मिलापाने झाला। मडक्यात शिजणाऱ्या पारंपरिक पोपटीचे कलश पूजन आणि दीपप्रज्वलनाने वातावरणात चैतन्य पसरले। संमेलनाध्यक्षाची निवड आणि उद्घाटनाच्या औपचारिकतेनंतर स्मृतिकुंजावर बळीराजाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून पुष्पवृष्टी करण्यात आली। दिवंगत साहित्यिकांना श्रद्धांजली अर्पण करताना काशीनाथ मडवी यांनी स्वरबद्ध केलेले मानवंदना गीत उपस्थितांच्या काळजाला स्पर्शून गेले। प्रास्ताविकातून साहित्याचा हा वारसा अखंड जपण्याचा संकल्प करण्यात आला। साहित्याच्या चर्चेसोबतच आगरी संस्कृतीचा अस्सल ठेवा असलेल्या पोपटीचा आस्वाद घेता आलेल्या पाहुण्यांनी तृप्तता व्यक्त केली। याच मंगलमयी प्रसंगी समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवणाऱ्या दिग्गजांचा गौरव करण्यात आला। यामध्ये साहित्यिक, डॉक्टर, नाटककार, कीर्तनकार, नाट्यकलाकार, आगरी इतिहासकार, आगरी धवलगीते, आदर्श शिक्षक इत्यादी क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। ज्ञान आणि प्रतिभेचा हा सन्मान सोहळा उपस्थित साहित्यिकांसाठी प्रेरणादायी ठरला। शिवव्याख्याते धीरेंद्र ठाकूर यांनी छत्रपती शिवरायांच्या ज्वाज्वल्य इतिहासाबद्दल थोडक्यात केलेले या वर्णनानेही वातावरण अगदी शिवमय झाले। या कार्यक्रमात रामचंद्र म्हात्रे यांची उणीव मात्र प्रकर्षाने जाणवली। या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संदेश भोईर, मान्यवरांमध्ये रामनाथ म्हात्रे, चंद्रकांत पाटील, म.वा. म्हात्रे आदी मान्यवर तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष काशीनाथ मडवी सर, हरिश्चंद्र माळी खजिनदार, भ.पो. म्हात्रे गुरुजी, चंद्रकांत मडवी, मिनल माळी, अरुण द. म्हात्रे, अरुण ध. पाटील आदी दिग्गजांनी, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालक रेश्मा ठाकूर आणि मिनल माळी यांनी आपल्या शैलीत केले। या सर्वांचे मोलाचे योगदान व परिश्रमाने निसर्गाच्या सान्निध्यात पार पडलेल्या काव्य सोहळ्याने साहित्याच्या इतिहासात एक सुवर्णपान जोडले गेले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।